न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। यावर्षीच्या दसरा मेळाव्यासाठी भगवानगडावर मोठी उत्सुकता पाहायला मिळणार आहे। पंकजा मुंडे यांच्या विचारांचे प्रत्यक्ष श्रवण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो बंधू भगिनी, विविध जाती धर्माचे लोक भगवानगडावर दाखल होणार आहेत। पंकजा मुंडे यांच्या भाषणातून समाजाला नेहमीच नवी ऊर्जा मिळते असा विश्वास व्यक्त करताना सदाशिव खाडे यांनी म्हटलं आहे की पंकजाताईंचे विचार ऐकले की जनतेत उत्साह निर्माण होतो, त्यामुळे यंदा दसऱ्याच्या निमित्ताने अधिकाधिक समाज बांधवांनी गडावर उपस्थित राहावे। गोपीनाथ मुंडे साहेब यांचे विचार, पंकजाताई मुंडे ही दसरा मेळाव्यामध्ये सगळ्यांना एक प्रकारची ऊर्जा देतात आणि ते विचार घेऊन ह्या महाराष्ट्रातला समाज, ह्या महाराष्ट्रातला बहुजन समाज, सर्व जाती धर्माची लोक ती ऊर्जा घेऊन एक वर्षभर सातत्यानं त्या ऊर्जेचा वापर करून कार्यरत राहतात। ती ऊर्जा ह्या दसरा मेळाव्यातून पंकजाताई मुंडे देतील अशी मला आशा आहे आणि दरवर्षी ते देतात। एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातून किती लोक जातील काय? पश्चिम महाराष्ट्रातून 10,000 लोक ह्या मेळाव्याला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे ह्या पट्ट्यातून जाणार आहेत। समाज बांधवांनी तसंच भगवान बाबाच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।